हाच तो भामेर किल्ला आहे की ज्या किल्ल्यावरती इसवी सन 1818 मध्ये जाताना ना आपल्याला इथे डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकता तुम्ही. सो चला आपण आता वरती चढूयात. वरती इथं ही गुफा थोडी छोटी आहे बघा. सो त्याच्यामुळे आतमध्ये आलो गाईस, नाहीतर मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, जागा व्यवस्थित पाहिजे. सो बघा कशा प्रकारे गुफा आहे. चला आपण अजून पुढे आलो, आपल्याला इथं परत गुफा दिसल्यात. पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे गुफा आहे गाईस इथं. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईस. आणि आज आपण जाणार आहोत भामेर किल्ला फिरण्यासाठी. सो भामेर किल्ला जो येतो आपला साक्री तालुक्यापासून अगदी 13 ते 14 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला आहे. आणि आपण आता इथे बघा शेवाळी फाट्यावरती आलेलो आहे. तिथनं शेवाळी फाट्यावरनं अगदी निजामपूर नंदुरबार साईडकडे जाणारा जो रोड आहे तिकडनं जायचं आहे आपल्याला. आणि हा जो किल्ला आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की इथे 184 गुहा आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच प्रकारे डोंगर रांगा ज्या आहेत त्या पण आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहायला मिळणार आहेत. सो आपण आता थोड्याच वेळात निघणार आहोत भामेर किल्ल्याकडे. बघा आता इथं डोंगर रांगा लागायला सुरुवात झालेली आहे. आपण आता पूर्ण डोंगरांच्या ज्या रांगा आहेत त्याच्यामध्ये येऊन गेलेलो आहेत. अजून थोड्या वेळात तू पुढे गेलो की तुम्हाला दाखवलं जाईल की कशा प्रकारे डोंगर रांगा असतात. सुरुवात तर झालेली आपली आता डोंगर रांगा बघायला. पाहू शकता तुम्ही इकडं कशा प्रकारे डोंगर आहेत. अजून पुढे जर गेलं ना तर खूपच जबरदस्त रस्ता आहे गाईस. सो चला आता जाऊयातच आपण पुढं. पूर्ण ही जी बारी आहे ही आपली रायपूर बारी म्हणून ओळखली जाते. पूर्ण डोंगरांच्या आतमध्ये हा रस्ता तयार केलेला आहे गाईस. पाहू शकता तुम्ही. आणि कशा प्रकारे वळण आहेत गाईस. मध्ये जाताना ना आपल्याला इथे डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी दिसते तुम्हाला ही रायपूर बारी आहे. हा पूर्ण डोंगरांच्या आतमध्ये जो रस्ता दिसतोय याला रायपूर बारी असं म्हटलं जातं. आणि आता तुम्हाला थोड्या वेळातच मी दाखवतो. इथं पूर्ण डोंगर रांगा तुम्हाला पाहायला मिळतील. बघा ह्या साईडला जर आलेत ना तुम्ही भामेर किल्ल्याकडे जाताना पूर्ण डोंगर रांगा तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. ह्या साईडला जो समोर तुम्हाला डोंगर दिसतोय बघा हा आहे आपला रावळ्या जावळ्या, त्याला राव्या जाव्या पण म्हटलं जातं. आणि अगदी इथे बघा ह्या डोंगरांच्या आतमध्ये एक छोटंसं धरण आहे. कशा प्रकारे पाणी थोडंसं खाली येतं आहे बघा. पूर्ण ओव्हरफ्लो तर नाही झालं आहे पण मस्तपैकी पाणी आहे. आणि असा छान नजारा आहे गाईस. इतकं सुंदर व्ह्यू दिसतोय ना, खूपच सुंदर. आता इथनं थोडंसं राहिलं आपलं. आपण सर्वात आधी इथनं रायपूरला जाणार आणि मग तिथनं आपल्याला भामेर किल्ल्याकडे जायचं आहे गाईस. आता थोड्या वेळातच निघूयात. थोडा वेळ इथे थांबतो आणि मग आपण निघूयात भामेर किल्ल्याकडे. फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवलं जाईल की भामेर किल्ला कशा प्रकारे असणार आहे. अगदी तुम्ही जर इकडनं बघितलं भामेर किल्ला तर ह्या ज्या डोंगर रांगा दिसत आहेत ह्या पूर्ण भामेर किल्ल्याच्या डोंगर रांगा आहेत. हे बघा इकडं पाहू शकता. आणि अगदी इकडे समोर तुम्हाला मंदिर पण दिसेल. आता इतकं मोठं आहे की हा जो डोंगर दिसतो आपल्याला हा पूर्ण असा चढून जायचा आहे. आणि देवीचं मंदिर पण आहे वरती. ते जर टोक दिसतंय बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे देवीचं मंदिर पण आहे. बघूयात आपण तिथं जर आपल्याला जाता आलं तर आपण नक्कीच जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि असंख्य गुफा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथनं मी थोड्याशा तुम्हाला काही गुफा दाखवून देतो. इथनं बघा ह्या गुफेकडे पण आपल्याला जायचं. बघा इथं मध्ये कशा प्रकारे गुफा आहेत. आतमध्ये जाऊयात आपण की आणि त्या गुफा कशा प्रकारे दिसतात हे तुम्हाला पूर्णपणे दाखवण्यात येईल. आणि ही जी आपलं भामेर किल्ला आहे भामेर किल्ल्याच्या अगदी खालीच इथे भामेर गाव पण आहे. आणि किल्ल्याच्या अगदी शेजारीच इथं या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतं. आणि या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आणि नंदी हे ठेवण्यात आलेले आहेत. इथं पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे आपल्याला महादेवाची पिंड दिसेल आणि नंदी दिसणार आहे. आणि समोरच श्री गणेशाची मूर्ती पण दिसते. हे बघा तुम्ही पाहू शकता इथं. आणि ह्या साईडला महादेवाची पिंड दिसते आणि मारुती पण दिसतोय, नंदी. सो अशा प्रकारे हे मंदिर असणार आहे. चला आता तुम्हाला मंदिर पूर्णपणे दाखवतो मी की छोटंसं मंदिर आहे पण अगदी छान आहे. पूर्ण डोंगर रांगांमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. सो चला आपण जास्त वेळ वाया न घालवता आपल्याला इकडून जाण्यासाठी रस्ता आहे. आणि इकडनं गेलं की तिथे बघा किल्ल्याच्या पायथुऱ्या आहेत. सो तिकडे आपण चढूयात वरती. किल्ला चढायला आपण सुरुवात केलेली आहे. आता किती उंचावर असेल माहिती नाही गाईस. इतकं उंच आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही खालून. आता मी बऱ्याच वरती आलो आणि मग व्हिडिओ स्टार्ट केला. तुम्हाला वरून दाखवेल मी की किती आपण आता वरती येऊन गेलेलो आहोत.
या प्रकारे बघा हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला इथनं, अजून वरून गेलो की तुम्हाला पूर्णपणे मी व्ह्यू दाखवेल की कशा प्रकारे तुम्हाला किल्ला पाहण्यात येईल. बघा गाईस, आपण अर्ध्या वाटेमध्ये पोचलो आहोत आता आणि इतका दम लागलाय गाईस, इतक्या वरती येऊन गेलेलं. आता तुम्हाला दाखवतो मी इथनं पूर्ण भामेर गावाचा व्ह्यू कशा प्रकारे दिसतो. पाहू शकता तुम्ही, हे आजूबाजूला पूर्ण किल्ला आहे इकडे पण आणि ह्या साईडला पण पूर्ण किल्ला आहे आणि त्याच्या आतमध्ये बरोबर भामेर गाव तुम्हाला बसलेलं दिसेल. पाहू शकता तुम्ही किती छान नजारा दिसतोय गाईस, एकच नंबर. चारही बाजूने पर्वत रांगा आहेत. आपण आता थोडंच वेळामध्ये आपण किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ पोचणार आहोत. थोडंसं अंतर बाकी आहे फक्त, पण तरी दम लागतोय गाईस, कारण वरती चढायचं आहे ना. सो चला आता थोड्याच वेळात आपण किल्ल्यांच्या पायथ्याजवळ जाणार आहोत. फायनली आपण पायथ्याजवळ पोचलो आहोत गाईस. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे अतिशय जुनं काम आहे गाईस आहे आणि एवढा प्राचीन किल्ला आहे हा की तुम्ही विचारही करू शकत नाही. पाहू शकता खूप जुन्या पायऱ्या झालेल्या आहेत, सो त्याच्यामुळे काही तुटून पण गेलेलं आहे तिथं. सो हे बघा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारे हे बघा, हे कसं जुनं बांधकाम आहे गाईस, किती मोठमोठाले म्हणजे दरवाजे जे असतात त्या टाईपने हे बनवलेले आहे बघा. हे आता हा बीम जर तुम्ही बघितला तर हा पूर्ण दगडाचा आहे. ह्या साईडला पण बघा बघा, हा पण जो बीम दिसतोय हा पूर्ण दगडाचा बनवलेला गाईस, किती मोठमोठ्या वस्तू आहेत. सो चला आपण आता अजून जाऊयात वरती थोडं. हाच तो भामेर किल्ला आहे की ज्या किल्ल्यावरती इसवी सन 1818मध्ये ब्रिटिश हुकूमतने ताबा मिळवला होता गाईस. कारण सांगितलं जातं की हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याच्या चारही बाजूने 184 गुफा आपल्याला पाहण्यात येतात. हे बघा समोर दिसत आहेत. तर ह्या गुफांमुळे ब्रिटिश हुकूमतने ह्या किल्ल्यावर सुद्धा ताबा मिळवला होता इसवी सन 1818मध्ये. काय छान नजारा आहे गाईस, पाहू शकता तुम्ही, पूर्ण जबरदस्त आहे, अतिशय सुंदर. आणि पावसाळा असल्यामुळे ऊन पण नाही, सो वातावरण एकदम छान झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही काय नजारा दिसतोय गाईस इथनं, अप्रतिम. चला आता आपल्याला हे बघा ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्याच्याने वरती चढायचं आहे गाईस. आणि त्या ज्या मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ज्या गुफा दाखवलेल्या होत्या बघा, ह्या गुफा आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी जर रस्ता असेल तर आपण तिकडे पण जाऊयात. तुम्हाला पूर्णपणे किल्ला कसा असणार आहे आणि किल्ल्यामध्ये ज्या गुफा आहेत त्या कशा असतील तुम्हाला दाखवण्यात येईल. बघा या हा रस्ता आहे आपला, इकडनं आपल्याला चढत जायचं आहे गाईस. खतरनाक म्हणजे पायथुऱ्या नाही आहेत, जो डोंगर आहे डोंगरालाच कोरून पायथुऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत गाईस. पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम काम केलेलं आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा प्रकारे आपल्याला चढण्यासाठी पायथुऱ्या केलेल्या आहेत. पूर्ण जो दगड आहे ना डोंगराचा तोच फोडलेला आहे गाईस. काय खतरनाक व्ह्यू आहे, जबरदस्त. इथून तर गावाचा नजारा काही छान दिसतोय गाईस. पाहू शकता तुम्ही इकडं, वाव अप्रतिम, खूपच सुंदर. चला चढूयात आपण आता, एकदम मजा येते गाईस. एकटाच आलोय, दादून तो पण येणार होता पण दादू तर काय आला नाही, त्याला थोडंसं काम लागलं सो त्याच्यामुळे तो काय आला नाही. चला जाऊयात आपण आता वरती. बघा आता थोड्याच वेळात तुम्हाला पूर्ण जवळ जाऊन कशा प्रकारे गुहा असणार आहे ते दाखवण्यात येईल गाईस. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे गुहा दिसत आहेत बघा. सो चला आपण आता जाऊयात तिथं, कारण इथनं अगदी आपल्या जवळच आलेल्या आहेत गुहा. पूर्ण डोंगर चढून आलो गाईस आपण इकडनं. हा सो चला आता जाऊयात तिथं, तुम्हाला कशा प्रकारे गुहा असतील हे दाखवण्यात येईल. खरंच 184 गुहा सांगितलेल्या आहेत, सो त्याच्यापैकी काही गुहा आपल्याला इथं पाहण्यात येतील गाईज. सो पाहू शकता आता सध्या पावसाच्या पाण्यामुळे ज्या पण गुहा दिसत आहेत आपल्याला ह्यांच्यामध्ये पाणी साठलेलं आहे गाईज. बघा इकडे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे संपूर्ण गुहांमध्ये पाणी आहे. हा खूपच खोल दिसतोय गाईज. अरे बापरे काय खतरनाक आहे गाईज. हे बघा इकडं, आणि ते बघा खाली इथनं पण एक मध्ये गुफा दिसते आतमध्ये. कशा प्रकारे गुफा आहे त्या पाहू शकता तुम्ही. खाली तर काय आपण उतरणार नाहीत. हे बघा गाईस किती खोल आहेत, म्हणजे इथं सहज आपलं एक घर असेल एवढ्या टाईपमध्ये आपल्याला इथं गुहा पाहायला मिळतात. आणि इकडं जर बघितलं ना गाईस अगदी अप्रतिम, इथं त्यांच्यापेक्षाही जबरदस्त वातावरण येतं. आणि तुम्ही बघू शकता इथं गुफा कशी आहे गाईस. ही बघा ही गुफा केवढी मोठी, आणि ह्याच्या आतमध्ये जर बघितलं ना तिथं असं वाटतं विहीर आहे, मोठं कुंड आहे. पाहू शकता तुम्ही इथनं, की तिकडे पुढे जाता येईल का नाही माहिती नाही आपल्याला, पण इथनं बघा तुम्ही पाहू शकता हे किती मोठं कुंड आहे गाईस. हे बघा, आणि ह्याच्या खाली पण हा पूर्ण असा दगड दिसतोय, फक्त एक
फरची कशी लावलेली असते स्टाईल त्याप्रमाणे दिसतंय. आता इकडनं आपल्याला जाता येईल का? येस येस आहे बरं का थोडंसं वाट. चला आपण इकडनं जाण्याचा प्रयत्न करूयात. हे बघा गाईस, ही गुफा आहे की विहीर आहे डायरेक्ट? अरे बापरे, पाहू शकता गाईस कशा प्रकारे. आवाज पण इतका छान येतोय ना, असा रिफ्लेक्ट होतोय आवाज. साऊंड कसं होतं आपलं, पुन्हा डबल डबल आवाज येतोय त्या प्रकारे. हे बघा पाहू शकता गाईस तुम्ही की कशा प्रकारे आपल्याला. आता इकडे तर काय जाता येणार नाही कारण इकडे पुढे काही दिसत नाही मला. रोड समाप्त झालेला आहे. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे गुहा आहे. एकच नंबर, म्हणजे अगदी खरंच वरती आल्यानंतर आज समाधान वाटतंय की किती छान जागी आपण फिरण्यासाठी आलेलो आहोत. पाहू शकता गाईस इकडं की कशा प्रकारे गुफा आहे त्या. हे बघा अगदी अतिशय अप्रतिम आणि इतक्या मोठमोठ्या गुफा आहेत ह्या की तुम्ही विचारही करू शकत नाही गाईस. आणि वरून जर तुम्ही नजारा बघितला ना, हे डोंगर रांगा आहेत आपल्या. हे बघा ह्या डोंगर रांगा आणि इथनं पूर्ण खाली जर तुम्ही बघितलं ना, नजर आपली घाबरते अक्षरशः. आपण खाली नजर भिडवू शकत नाही, इतकं उंचावरती हे विचार पण करू शकत नाही तुम्ही. बघा तुम्ही किती छान व्ह्यू दिसतोय. आणि नक्कीच अशा वातावरणामध्ये फिरायला येत चला. सो चला आपण अजून दुसऱ्या साईडला जाऊया. तिकडे पण खूप छान बघण्यासारखं आपल्याला तिथे वातावरण आहे. सो चला आपण जाऊयात आता त्या साईडला. बघा इथं पण आपल्याला ना 2 मोठमोठ्या गुहा दिसल्यात आपल्याला. इतक्या मोठमोठ्या गुहा आहेत गाईस या, तुम्ही विचारही करू शकत नाही. आतमध्ये जर बघितलं ना, खूपच जबरदस्त मोठी गुहा आहे. हे बघा आणि अशा प्रत्येक डोंगराच्या आजूबाजूने गुहा दिसतात. इथं 2 आहेत गुहा. त्याच्यानंतर बघा इथं बाजूला जर गेले आपण तर इथं पण आपल्याला 2 गुफा, 2 आहेत का किती आहेत बघूया. तिथं 3 गुफा आहेत तिथे बघा. हे बघा गाईस या प्रकारे आपल्याला गुफा दिसल्या. आणि त्या काही एवढ्या छोट्या नाही आहेत गाईस. हे बघा तुम्ही जर मध्ये दाखवतो मी तुम्हाला. आणि ह्या ज्या गुफा आहेत ह्या सगळ्या एकमेकांना कनेक्ट आहेत सगळ्या. बघा आता ही जी गुफा आहे शेजारच्या गुफाला कनेक्ट आहे. बघा इथं ह्या साईडला तुम्हाला बोगदं दिसू शकतं. आणि ही जी गुफा आहे आपण आता शेजारी ज्या 2 गुफा बघितल्यात त्यांना कनेक्ट आहे. रे बघा ह्या साईडला, म्हणजे तुम्ही पूर्ण डोंगर आतमधून फिरू शकता. या प्रकारे तुम्हाला गुफा दिसतील गाईस. हे बघा किती छान आहे, एकच नंबर. हे बघा इकडं, हे बघा ही गुफा एक, त्याच्यानंतर ह्या साईडला पण एक गुफा आहे. ही फक्त गुफा नाही आहे गाईस, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना तर बघा ही जी गुफा आहे तर तिच्या आतमध्ये बघा तिकडं, म्हणजे जेवढं तुम्ही आतमध्ये जाल तेवढ्या गुफा दिसतील. बघूयात आपण आतमध्ये जाऊन. ह्या गुफेमध्ये जाण्यासारखी जागा आहे आपल्याला, मध्ये काही नको नसायला गाईस. हे बघा कशा प्रकारे गुफा आहे पाहू शकता तुम्ही. आणि इथनं बघा आतमध्ये सगळ्या गुफा एकमेकांना कनेक्टेड. बघा या इथनं बघा जागा आहे. ह्या साईडला मध्ये जर गेलं तर या प्रकारे आपल्याला ही गुफा किती मोठी गाईज, जबरदस्त. चला मी तुम्हाला थोडंसं लाईट लावून दाखवतो इथनं की कशा प्रकारे गुफा असणार आहे ती. हे बघा गाईस, हे बघा. आणि ती गुफा जी आहे ना तिकडे पण एकमेकांना कनेक्ट आहे. बघा इथनं बोगदं आहे ह्या साईडला, म्हणजे सगळ्या गुफा ज्या आहेत त्या एकमेकांना कनेक्ट केलेल्या आहेत गाईस, पाहू शकता तुम्ही. सो चला आपण आता वरती चढूयात. वरती इथं ही गुफा थोडी छोटी आहे बघा, सो त्याच्यामुळे आतमध्ये आलो गाईस, नाहीतर मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, जागा व्यवस्थित पाहिजे. सो बघा कशा प्रकारे गुफा आहे. ही गुफा इकडे बघा इथं, आता इथे पण एक गुफा आहे पण इथे भाबळू झाड आल्यामुळे दिसत नाही तुम्हाला. बघा इथं म्हणजे प्रत्येक गुफा एकमेकांना कनेक्ट आहे गायची. बघा इथं दिसू शकतं तुम्हाला, इकडे पण आहे का, यस हीच गुफा इकडे आहे. बघा किती म्हणजे इथे झाड उगलेलं आहे आणि हीच गुफा ह्याला कनेक्टेड आहे गाईस. इकडं बघा ही एक गुफा इकडं, म्हणजे पूर्ण डोंगराच्या चारी बाजूने गुफा तुम्हाला पाहण्यात येतील. कशा प्रकारे गुफा आहेत गाईस, जबरदस्त एकच नंबर बनवलेल्या आहेत गुफा. चला आपण अजून पुढे आलो, आपल्याला इथं परत गुफा दिसल्यात. पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे गुफा आहे गाईस. इथं असं वाटतंय घरच आहे, मध्ये पण खूपच जबरदस्त आहे. आता मध्ये जाता नाही येणार आपल्याला कारण पाणी आहे. सो या साईडला बघा तुम्ही की कशा प्रकारे गुफा आहे, असं वाटतंय घरच आहे गाईस आहे, म्हणजे इतकं जबरदस्त. आतमध्ये पण भरपूर मध्ये आहे. बघा खूपच मध्ये घर आहे असं वाटतंय, मध्ये पण खूप मोठमोठ्या खोल्या आहेत गाईस. पण आता इथे कसं आहे, ते पाणी साचलेलं आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये किती खोल आहे आपल्याला सांगता येणार नाही. सो त्याच्यामुळे आतमध्ये तर नाही जाणार आपण. इथनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बघा कशा प्रकारे गाईस गुफा आहे. एवढ्यावरती तर येऊन गेलो मी. आता परत खाली कसं जायचं तुम्ही बघू शकता. तुम्ही इथनं बघा हा डोंगर आपल्याला तिथनं पूर्ण त्या डोंगरावरून जाऊन त्या डोंगरावर जायचं आहे गाईस, आणि तिथनं खाली उतरायचं आहे आपल्याला. बघा इथं
इथं आपण जे स्टार्टिंगला मंदिर बघितलं ना, इथं आपली स्कूटी लावलेली बघा, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथं आपली स्कूटी आहे गाईस. या साईडला आपल्याला जायचंय. म्हणजे जागा किती जबरदस्त आहे. म्हणजे हा इकडचा जो डोंगर आहे, हा पूर्ण डोंगर आपल्याला उतरून त्या डोंगरावर जायचंय समोरच्या, आणि त्या डोंगरावरून खाली परत डायरेक्ट सरळ नाही यायचंय, तिकडनं त्या साईडने येऊन इकडे मंदिराकडे जायचंय गाईस. आता बघू आपल्याला किती वेळ लागतो खाली उतरायला माहिती नाही, पण नक्कीच आतापर्यंत फिरलेल्या ठिकाणांपैकी सर्वात छान ठिकाण मला वाटलं गाईस. अतिशय सुंदर. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे गावाचा पण. थोड्या वेळापूर्वी पण तुम्हाला दाखवला गावाचा व्ह्यू. सो आपल्याला आता खाली जावं लागेल. आणि नक्कीच आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. तुम्हाला कशा प्रकारे वाटला आजचा ब्लॉग जर आवडला असेल गाईस, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण असेच एका नवीन ब्लॉग सोबत. असेच धमाकेदार ब्लॉग आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो चला भेटूयात आपण एक नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.